नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता लग्न सराईचा सीझन चालू आहे आणि आपल्या मराठी लग्नांमध्ये पारंपरिक रुखवत ठेवण्याची पद्धत आहे. तर याआधी सुद्धा आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी लग्नातील काही रुखवताच्या वस्तू बनवण्याचे व्हिडिओ शेअर केले होते. तर याच रुखवतातील प्रकारामध्ये आज आपण एक वेगळी वस्तू बघणार आहोत. ती म्हणजे एक टेबल फ्रेम आहे. तर ती आहे ही, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. तर ही आता मी बनवली आहे, पण ह्याचा व्हिडिओ मी शूट केला आहे बनवतानाचा. तर आता आपण चला बघूया मी ही वस्तू कशी बनवली. ही फ्रेम बनवण्यासाठी मी 6 बाय 12 इंच आकाराचा MDF बेस घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण प्रथम ॲक्रेलिक रंग देणार आहोत. इथे मी पिवळा ॲक्रेलिक रंग घेतला आहे. त्याने हा पूर्ण बेस आपण पेंट करून घेणार आहोत. हे पेंट करण्यासाठी मी ब्रशऐवजी रोलरचा वापर करत आहे. त्यामुळे काम खूप फास्ट होतं आणि कलर आपला व्यवस्थित इक्वली आणि इव्हनली स्प्रेड होतो. ह्या MDF बेसला मी ॲक्रेलिक रंगाचे 2 थर दिले आहेत आणि मागची बाजूही मी ब्राऊन कलरने पेंट करून घेतली आहे. ॲक्रेलिक रंग पूर्णपणे वाळल्यावर आपण ह्या MDF बेसच्या 4ही बाजूंना ही गोल्डन लेस लावून घेणार आहोत, ज्याच्यामुळे ही फ्रेम आकर्षक दिसेल. लेस चिकटवण्यासाठी मी फेविबॉन्डचा वापर केला आहे. अशाच प्रकारे सगळ्या बाजूंना आपण ही गोल्डन लेस लावून घेऊया. अशा प्रकारे आपला फ्रेमचा बेस रेडी झाला आहे. आता आपल्याला फ्रेमवर लावण्यासाठी नवऱ्या नवरीचे चित्र काढून घ्यायचे आहे. त्यासाठी एका जाड कागदावर सर्वप्रथम आपण नवरा नवरीचे स्केच पेन्सिलीने रेखाटून घेऊया. मी इथे नवरा नवरीचा मराठमोळा पारंपरिक पोशाख रेखाटला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार नवरा नवरीचा पोशाख दाखवू शकता. पेन्सिलीने चित्र काढून झाल्यावर आता आपण ते ॲक्रेलिक पेंट मार्कर्सने रंगवून घेऊया. ॲक्रेलिक मार्कर्सनी हे चित्र रंगवण्याचे कारण असे की यावर स्प्रे केल्यानंतरसुद्धा हे रंग फिकट होत नाहीत किंवा कालांतराने पुसट होत नाहीत आणि स्प्रेडही होत नाहीत. जर तुम्ही नॉर्मल स्केच पेननी जर हे चित्र रंगवले तर ते कदाचित पाणी लागून पसरू शकतात, स्प्रेड होऊ शकतात किंवा कालांतराने पुसट होऊ शकतात. पण हे ॲक्रेलिक मार्कर परमनंट असल्यामुळे ते रंग कालांतराने पुसट होत नाहीत आणि चित्राला एक ग्लॉसी फिनिश लुक येतो. चित्र ॲक्रेलिक रंगाने रंगवून झाल्यावर ब्लॅक पॉइंटेड मार्करने आपण पूर्ण चित्राला आउटलाईन करून घेऊया. तसेच नवरा नवरीचे डोळे, नाक, तोंड, ओठ या सगळ्या बारीक डिटेल्स कंप्लीट करून घेऊया. चित्राला ब्लॅक आउटलाईन करून कंप्लीट झाल्यावर आता त्यावर थोडे डेकोरेशन करून घेऊया. जसे की नवरा नवरीचे दागिने, मुंडावळ्या हे सगळे आपण 3D लायनरने रंगवून घेऊया, जेणेकरून ते उठावदार दिसतील. इथे मी व्हाईट ॲक्रेलिक पर्ल कलरने नवरा नवरीच्या मुंडावळ्या ड्रॉ करून घेत आहे. जणू काही या मोत्याच्या मुंडावळ्याच बांधल्या आहेत असेच वाटतंय ना. आता लाल रंगाच्या 3D लायनरने आपण या मुंडावळ्यांचे गोंडे रंगवून घेऊया. आता नवरा नवरीचे बाकी सगळे दागिने
आणि इतर डेकोरेशन या 3D लायनरचा वापर करून करूया. अशा प्रकारे आपले नवरा नवरी रंगवून तयार झाले आहेत. आता ह्यांचे प्रोफाईल आपण कात्रीने कापून घेऊया आणि मग ते आपल्याला MDF बेसवर चिटकवायचे आहे. त्यासाठी मी फेविबॉन्डचा वापर करणार आहे. अशाच प्रकारे मी घरकुलही पेंट करून घेतले आहे, ते सुद्धा आपण फेविबॉन्डने चिटकवून घेऊया. आता MDF बेसवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही ओळ लिहिण्यासाठी मी सर्वप्रथम ॲक्रेलिक मार्करचा वापर करत आहे. लाल रंगाच्या ॲक्रेलिक मार्करने हे संपूर्ण वाक्य लिहून झाल्यावर मग त्याला अधिक गडद करण्यासाठी लाल रंगाच्या ॲक्रेलिक पेंटने मी ब्रशच्या साहाय्याने हे पुन्हा एकदा गिरवणार आहे. अशा प्रकारे सगळी अक्षरं ॲक्रेलिक रंगाने गिरवून झाल्यावर छान ठळक आणि सुंदर दिसत आहेत. आता 3D लायनरने थोडे डेकोरेशन करून घेऊया. हे तुम्ही तुमच्या चॉईसने डेकोरेशन करू शकता. असेच आपण आता या घरकुलावरही डेकोरेशन करून घेऊया. त्याचप्रमाणे नवरा नवरीचे नावसुद्धा आपल्याला या घरकुलावर लिहायचे आहे. त्यासाठी मी येथे पांढऱ्या रंगाचा 3D लायनर वापरला आहे. घरकुलावर शुभ मानले जाणारं स्वस्तिक चिन्ह काढून घेऊया. आणि अशा तऱ्हेने आपली तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही फ्रेम तयार झाली आहे. तर कशी वाटली ही फ्रेम तुम्हाला? ही टेबल स्टँड म्हणूनही ठेवू शकता किंवा जर वॉल हँगिंग म्हणून यूज करायची असेल तर तशीही तुम्ही करू शकता. अशाच प्रकारे अनेक रुखवतातील पारंपरिक आणि थोड्या आधुनिक पद्धतीच्या सांगड घालून वेगवेगळ्या वस्तू मी बनवते, रुखवताच्या ऑर्डर्स घेते. तर तुम्हालाही अशा काही वस्तू ऑर्डर करायच्या असतील तर मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर डिस्प्ले करत आहे. अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण रुखवताच्या वस्तू, अगदी पारंपरिक असू द्या किंवा आधुनिक किंवा त्यांची सांगड घालून केलेल्या अशा वेगवेगळ्या वस्तू आपण रुखवताच्या बनवतो आणि त्याची ऑर्डर्स घेतो. तर तुम्हाला यापैकी काही ऑर्डर्स करायच्या असतील तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा. तिकडे तुम्हाला या सगळ्या वस्तू पाहायला मिळतील. आणि याआधी सुद्धा मी काही DIY व्हिडिओज रुखवत वस्तूंचे शेअर केले आहेत. जर तुम्हाला स्वतःला काही वस्तू बनवून बघायच्या असतील तर त्या सगळ्या आधीचे व्हिडिओचे लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे. त्या पण चेक करा आणि व्हिडिओ नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, पेजला सबस्क्राईब करा आणि ज्यांचे लग्न आहे येत्या काही काळात तर त्यांना हे व्हिडिओज नक्की शेअर करा. कलेवर मनापासून प्रेम करत राहा. धन्यवाद.